विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन ऑलवेज ऑकर्स विथ द हेल्प ऑफ टू जर्म सेल. सेक्सुअल रिप्रोडक्शन दोन जर्म सेल मध्ये ऑकर्स होते. उदाहरणार्थ आपण याच्या आधी पण पाहिलं होतं की सेक्सुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व टू पेरेंट्स, मेल पेरेंट्स अँड फिमेल पेरेंट्स. तर female gamete and male gametes are those two germ cell. Two main process occur in the sexual reproduction. या रिप्रोडक्शन मध्ये फिमेल गॅमेट्स आणि मेल गॅमेट टू जर्म सेल असतात आणि याच्या दोन महत्त्वाच्या प्रोसेस आहे. एक म्हणजे गॅमेट फॉर्मेशन आणि सेकंड म्हणजे फर्टिलायझेशन. गॅमेट फॉर्मेशन मीन्स गॅमेट्स आर फॉर्म बाय द मियोसिस. In meiosis, chromosomes number is reduced to half. Hence, haploid gametes are formed. यामध्ये मियोसिस प्रोसेसने ही प्रोसेस होते आणि यामध्ये गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणसूत्र युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या सेल्स मध्ये एकगुणी असतात, म्हणजेच हॅप्लॉइड गॅमेट्स असतात. नंतरची आपण सेकंड प्रोसेस पाहू, फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये ए डिप्लॉइड झायगोट इज फॉर्म. इन दिस प्रोसेस बाय युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट्स. की यामध्ये डिप्लॉइड झायगोट फॉर्म होतो. कशापासून? युनियन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. यांचं हॅप्लॉइड मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन झायगोट फॉर्म होतो आणि झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस. झायगोटचं मायटोसिस प्रोसेसने डिवाइड होते आणि त्यापासून एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि या एम्ब्रिओ पासून न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो, म्हणजे नवीन जीव निर्माण होतो. आता ह्या प्रोसेस मध्ये कशा प्रकारे न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो ते पाहू आपण. टू पेरेंट्स, मेल पेरेंट्स अँड फिमेल पेरेंट्स आर इन्व्हॉल्व इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन. की या रिप्रोडक्शन मध्ये टू पेरेंट्स इन्व्हॉल्व असतात, मेल पेरेंट्स अँड फिमेल पेरेंट्स. फ्युजन ऑफ मेल गॅमेट्स ऑफ मेल पेरेंट अँड फिमेल गॅमेट्स ऑफ फिमेल पेरेंट ऑकर्स. की यामध्ये मेल पेरेंटचा मेल गॅमेट्स आणि फिमेल पेरेंटचा फिमेल गॅमेट्स यांचं फ्युजन होते आणि त्यांच्यापासून न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो. New individual always has been recombined genes of both parents. आणि त्यामुळे त्या न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये दोन्ही पेरेंट्स चे रिकॉम्बाइंड जीन्स असतात आणि म्हणून हेच द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ द पेरेंट्स ऑफ सम कॅरेक्टर्स अँड हॅज सम कॅरेक्टर्स डिफरंट दॅन बोथ पेरेंट्स. आणि म्हणून त्या न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये काही सिमिलॅरिटीज म्हणजे पेरेंट्सचे कॅरेक्टर्स सारखे असू शकतात किंवा सम कॅरेक्टर्स आर डिफरंट, काही कॅरेक्टर्स वेगळे पण असू शकतात. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू द जेनेटिक व्हेरिएशन. तर अशा प्रकारे हा जो न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतो या न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये त्या पेरेंट्सचे सारखापणा असू शकतो किंवा वेगळेपणा सुद्धा असू शकतो. तर या काही गुणधर्मामध्ये जनक पेक्षा वेगळे असू शकतात. जनकीय परिवर्तनामुळे सजीवांमध्ये विविधता दिसून येते. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स ड्यू टू द जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. तर या जेनेटिक व्हेरिएशनमुळे काय होते की या जेनेटिक व्हेरिएशनमुळे सजीवांमध्ये विविधता दिसून येते आणि ही विविधता सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास आणि आपले अस्तित्व टिकून ठेवण्यास मदत करते. ड्यू टू धिस प्लांट अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्फ फॉर बीइंग एक्सटिंक्ट. आणि त्यामुळे काय होते, मग प्लांट्स आणि ॲनिमलच्या स्पेसीस सेव्ह राहतात, टिकून राहतात, त्यांच्या प्रजाती नष्ट होऊ शकत नाही. आता आपण बघूया सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. प्लांट्स मधलं सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होते. फ्लॉवर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. फ्लॉवर सगळ्यात महत्वाचं युनिट आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स मधलं. इट कन्सिस्ट ऑफ 4 फ्लोरल बर्ड्स ॲज कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. 4 फ्लोरल बर्ड्स त्याच्यामध्ये असतात, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम अँड गायनोसियम. दे आर अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. त्यांची रचना सुद्धा
आउटसाइड टू इनसाइड प्रमाणे केली असते की कॅलिक्स आणि करोला हे आउटसाइडला असतात, अँड्रोसियम आणि गायनोसियम हे इनसाइड मध्ये असतात। अँड्रोसियम अँड गायनोसियम आर कॉल्ड एज इसेन्शियल वर्म बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन। अँड्रोसियम आणि गायनोसियमला इसेन्शियल वर्म म्हणतात कारण त्यांचं महत्त्वाचं फंक्शन आहे रिप्रोडक्शन। आणि कॅलिक्स आणि करोला आर कॉल्ड एज ॲसेसरी वर्म। कॅलिक्स आणि करोलाला ॲसेसरी वर्म्स म्हणतात कारण त्यांचं फंक्शन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वर्ड्स, कारण हे आउटसाइडला असतात कॅलिक्स करोला आणि त्यांच्यामुळे त्यांचं फंक्शन काय आहे, रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर वर्ड्स, आतील भागांचं प्रोटेक्शन करणे, म्हणून यांना इनर वर्ड्सचं प्रोटेक्शन हे त्यांचं फंक्शन आहे। मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड एज सेपल्स। कॅलिक्सच्या मेंबरला सेपल्स म्हणतात आणि तो ग्रीन कलरचाच असतो। मेंबर्स ऑफ करोला आर कॉल्ड एज पेटल्स। मेंबर्स करोलाच्या मेंबर्सला पेटल्स म्हणतात, दे आर व्हेरियसली कलर। तर आता याच्या बघा कॅलिक्स हा आहे, हा जो ग्रीन भाग आहे खालचा याला म्हणतात कॅलिक्स, याचा मेंबर्सला म्हणतात सेपल्स, आणि हा पूर्ण पाकळ्यांचा जो भाग आहे याला म्हणतात करोला, आणि म्हणून हा वेगवेगळ्या कलरचा असतो आणि हा ग्रीन कलरचा असतो। नंतर आपण पाहिलं अँड्रोसियम आणि गायनोसियम हे इनर साइडला असतात म्हणून यांना इनर वर्ड म्हणतात। तर अँड्रोसियम मध्ये अँथर आणि फिलामेंट्स याला अँड्रोसियम आणि गायनोसियम स्टिग्मा ही पूर्णपणे आहे स्टाईल आणि ही आहे ओव्हरी, याला म्हणतात गायनोसियम। तर गायनोसियम हा फिमेल पार्ट आहे आणि अँड्रोसियम हा मेल आहे। ए फ्लॉवर इज कॉल्ड एज बायसेक्सुअल। आता काही फ्लॉवरला बायसेक्सुअल असे का म्हणतात, तर त्यामध्ये बोथ वर्ड्स अँड्रोसियम आणि गायनोसियम प्रेझेंट असेल सेम फ्लॉवर मध्ये तर त्या फ्लॉवरला म्हणतात बायसेक्सुअल फ्लॉवर। फॉर एक्झाम्पल हिबिस्कस। ए फ्लॉवर इज कॉल्ड एज युनिसेक्सुअल इफ दे वन ऑफ द अबव मेन्शन टू वर्ड्स इज प्रेझेंट इन द फ्लॉवर। या दोन वर्ड पैकी एक तर अँड्रोसियम प्रेझेंट असेल किंवा गायनोसियम प्रेझेंट असेल अशा प्लांट्सला युनिसेक्सुअल प्लांट्स असे म्हणतात, युनिसेक्सुअल फ्लॉवर असे म्हणतात। इफ ओनली अँड्रोसियम इज प्रेझेंट, जर अँड्रोसियम प्रेझेंट असेल तर त्या फ्लॉवरला मेल फ्लॉवर म्हणतात। इफ ओनली गायनोसियम इज प्रेझेंट इज कॉल्ड एज फिमेल फ्लॉवर। जर गायनोसियम प्रेझेंट असेल तर त्या फ्लॉवरला फिमेल फ्लॉवर म्हणतात आणि अँड्रोसियम प्रेझेंट असेल तर त्या फ्लॉवरला मेल फ्लॉवर असे म्हणतात। आणि यामधलं एक्झाम्पल आहे पपया। यामध्ये तुम्हाला मेल आणि फिमेल फ्लॉवर चांगल्या रीतीने दिसेल। फिमेल फ्लॉवरला जास्त पपया येतात आणि मेल फ्लॉवरला कदाचित एखादी वगैरेच पपई येऊ शकते, म्हणून मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर फॉर एक्झाम्पल पपया। Many flowers have the stalk for support called as pedicel. काही प्लांट्सला स्टॉक असतात सपोर्ट साठी किंवा डेट असतात त्याला पेडिसेल असे म्हणतात। Such flowers are called as pedicellate. ज्या फ्लॉवर मध्ये पेडिसेल असते त्या फ्लॉवरला पेडिसेलेट फ्लॉवर म्हणतात। Whereas फ्लॉवर विदाउट स्टॉक, ज्या फ्लॉवर मध्ये स्टॉक नसतो त्या फ्लॉवरला सेसाइल असे म्हणतात। अँड्रोसियम इज मेल वर्ड। अँड्रोसियम हा मेल वर्ड आहे आणि त्याच्या मेंबरला स्टेमिन्स म्हणतात आणि गायनोसियम हा फिमेल वर्ड आहे, त्याच्या मेंबर्सला कार्पेल्स असे म्हणतात। मेंबर्स ऑफ गायनोसियम आर कॉल्ड एज कार्पेल। कार्पेल गायनोसियमच्या मेंबरला कार्पेल असे म्हणतात। दिस मे बी सेपरेट और युनायटेड। तो सेपरेट असतो किंवा युनायटेड असतो, एकतर वेगळा असतो किंवा जोडलेला असतो। ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पेल। कार्पेलच्या बेसल एंडला ओव्हरी असते। नंतर हॉलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी। ओव्हरी नंतर स्टाईल असते अँड स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टिप ऑफ स्टाईल आणि स्टिग्मा वरती असते टिप ऑफ स्टाईलला। म्हणजेच गायनोसियम 3 पार्टनी बनलेला आहे। पहिला स्टिग्मा, स्टिग्मा नंतर स्टाईल, स्टाईल नंतर खाली बेसला ओव्हरी। ओव्हरी कंटेन्स वन ऑर मेनी ओव्हल्स। ओव्हरी मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त ओव्हल्स असतात। एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्हल बाय मियोसिस। मियोसिस प्रोसेसच्या सहाय्याने त्या ठिकाणी एम्ब्रियो सॅक फॉर्म होतो आणि एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ एक सेल, हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया। एम्ब्रियो सॅक मध्ये
हॅप्लॉइड एग सेल असतात आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया असतात आणि याच्यानंतर जी प्रोसेस होते ती प्रोसेस आहे पॉलिनेशन. पॉलिनेशनची प्रोसेस आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये पाहू. हे बघा विद्यार्थ्यांनो, आपण आता या फ्लॉवर मध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होते ते पाहू किंवा पार्ट्स ऑफ फ्लॉवर पाहू. पहिले तर पहिला आहे सेपल, हा कॅलिक्स, पेटल्स, करोला, नंतर अँड्रोसियम, स्टॅमिन्स, पिस्टिल म्हणजेच गायनोसियम. तर यामध्ये सेपरेट आपल्याला अँड्रोसियमचे 3 पार्ट बघा. यामध्ये हा आहे फिलामेंट, नंतर अँथर आणि अँथर मध्ये असतात पोलन ग्रेन्स. नंतरचा जो फ्लोरल वर्स आहे गायनोसियम, गायनोसियमचे 3 पार्ट्स असतात. हा पहिला पार्ट आहे स्टिग्मा, नंतर ही स्टाईल आणि खाली जी असते बेसल एंडला ती आहे ओव्हरी आणि ओव्हरीमध्ये असतात ओव्हुल्स. आणि जेव्हा पॉलिनेशनची प्रोसेस होते तेव्हा हे आहे एग सेल आणि यांचं फ्युजन होऊन झायगोट फॉर्म होतो. ती नंतरची प्रोसेस आहे फर्टिलायझेशन. आपण पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन नेक्स्ट टॉपिक मध्ये बघू.